ॲक्टर आहे. नाही, अब्दुल सरांना म्हटलं, अब्दुल सरांची ओळख त्यामुळे पटत नाही म्हटलं. हा ते फ्रेममध्ये नव्हते. ते लीड ॲक्टर मेन जे होते ते तर ओळखीला आले. बरोबर. बाकी कसं त्यांनी पण बरंच लुक चेंज झाला ना त्यांचा. खूप ही सर्व माळींमध्ये तुला माहिती आहे 2014चा लँडस्लाईड माळींचा. त्यातली पूर्ण गाव लँडस्लाईडमध्ये गेलो होतो. त्यातली मोजकी लोक वाचली. तर त्या ह्याच्यावरच तो मूवी आहे. सचिन लेंबे. आपल्यासोबत संतोष आहे, संतोष झांजरे. आणि माळींमध्ये जे आज ज्याच्यावर मूवी आला आहे त्या दुःखद घटनेमध्ये संतोषची पण ट्रॅजेडी आहे. तर ती ट्रॅजेडी त्याच्याकडनंच ऐकूया. संतोष, काय झालं होतं त्या दिवशी? 29 जुलैला खूप पाऊस झाला रात्री आणि आम्ही तर पुण्यामध्येच होतो त्यावेळेस. सकाळी मी जॉबला म्हणजे ऑफिसला असताना मला 9च्या दरम्यान मला ही बातमी कळाली नाही का, की गावाला असं काहीतरी दरड कोसळली वगैरे. कोण कोण होतं गावाला? गावाला माझी आई आणि वडील होते. बाकी सगळे चुलते वगैरे गावाले नाही का, बाकी सगळे ते लोक तिकडे होते. आणि आई वडिलांचं वगैरे चुलत्यांचं काय? असं वाटलं की म्हणजे नाही का दरड कोसळली म्हणजे गावाला काही नसून झालं वगैरे. पण ज्यावेळेस मी स्वतः दुपारी 12:30 नंतर ऑफिसवरून निघालो गावाला जायला, तिकडची जी परिस्थिती बघितली, त्या परिस्थितीनंतर मला कळलं की काहीच राहिलं नाही का. तर त्याच्यामध्ये जवळपास आमचं कुटुंब जे झांजरे कुटुंब होतं त्याच्यातले 17-18 लोक, बाकी गावातले असे टोटल 151 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. बरीच दुःखद घटना आहे. आणि तीच जी घटना आहे तीच राजू सरांनी एकदम तुमच्यासमोर हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 8 ते 9 वर्षाचा हा प्रवास आहे. म्हणजे ही मूवी स्क्रीनवर येण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो खूप खडतर होता. लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनच्या अगोदरपासून शूट सुरू होतं, मग लॉकडाऊन लागलं, मग बरेच असे प्रॉब्लेम्स होते. शेवटी आज ह्या मूवीचा प्रीमियर आहे आणि तिकडे आपण आलो आहे. आता थोड्याच वेळात मूवी आपण बघणार आहे आणि तिचा रिअल रिव्ह्यू, जेन्युइन रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आपले असे वेट होईल म्हणून सांगू. मी बघितलं तुम्हाला, पण ते तुझं शूट चालू होतं ना मला. अच्छा अच्छा अच्छा, थँक्यू. ही आमची एडिटर आहे शुभांगी. 4 व्हीलरने आले ना? अच्छा, नाही, बस पण आली होती ना, मला वाटलं माळीनला. आशिका सुद्धा आहे, काळू सुद्धा आहे. कारण की ते गाव जे आहे ते आपल्या जिथून दरड कोसळले ना ते एकदमच माझ्या घरापासून 500 मीटर अंतरावर ते. त्याच्यामुळं पहिल्यापासून सरांसोबत कॉन्टॅक्ट होतच. यूट्यूबवर तुम्हाला काय नाव आहे? वेदांत. अच्छा, राहिलं कुठे? पिंपळे गुरवला आहे. हां चालेल. हां का, बड्डे? नाही तर तो म्हणशील की मी बोलत नाही वगैरे. मस्त सीन घेतलंस. आज कोणासोबत आलाय? आज हे डिफिंगला जाता का म्हटलं? जातो फिशिंगला? अच्छा 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 अच्छा. दत्ता गायकर सर आहेत, रायटर आणि डिरेक्टर. आणि कसं वाटतो 6-7-8 वर्षानंतर फायनली तुम्ही जेवढे प्रयत्न केले ते आज पडद्यावर आले, ते समोर आले आणि ते पब्लिकला कधी परवा ना 24 तारखेला रिलीज होणारे मूवी आज प्रीमियर आहे. तर कसं वाटतं एवढे प्रयत्न, खडतर प्रवास हा? खरं तर अडचणी खूप येतात. प्रयत्न केला तर यश निश्चित मिळतं. पण तुमचा जसा चॅनल आहे, अरे आपलं सोडून द्या तुमचं. आणि तसंच या चित्रपटाचं झालं होतं की एक हिंमत आम्ही ठेवली होती ते पूर्ण करायचं. आणि जास्त काही बोलत नाही, आपण नंतर भेटूच. आणि हा जो ग्रँड प्रीमियर ठेवला आहे तो माळीणवासियांचे वाचलेत जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रीमियर हा ठेवलेला आहे. बाकी आपण चित्रपटाबद्दल नंतर बोलूच. आम्हा चित्रपटातल्या वासियांकडनं मानाचा मुजरा आणि तुमच्यात काय?
गणू क्या जबरी बनाया है एक नंबर जबरे. सेकंड हाफ म्हणजे फर्स्ट हाफ तर ठीक आहे पण सेकंड हाफ जो होता VFX आणि जे काय सगळं होतं ना सत्य घटनेवर आधारित मूवी आहे आणि त्यात जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते रिअल कॅरेक्टर्स आहेत आणि त्यातलेच शिवाजी लेंबे हे तिथे होते जेव्हा ही घटना घडली, जेव्हा लँडस्लाईड झालं त्यावेळेस तिथे होते. मूवी तुम्हाला ते त्यावेळेसचं जे दृश्य होतं आणि आत्ताचं दृश्य होतं कसं वाटलं म्हणजे तुम्ही? शम टू शम वाटलं मला. सगळं म्हणजे दाखवलं ते एकदम योग्य दाखवलेलं आहे. आम्ही जे बघितलं तेच तुम्ही ते दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये. शुभांगी तुला कसं वाटलं मूवी? मूवी तर खूप छान होता आणि स्टार्टिंगला तर स्टोरी नक्की कळत नव्हती पण नंतर जेव्हा म्हणजे तो सीन आला त्यावेळेला तो सीन पाहून अक्षरशः अंगाला असे काटे आले आणि मूवी तर खूप सुंदर होता आणि म्हणजे काय घडलं आता त्या लोकांवरती ते त्यांनाच माहिती. आपण तर ते त्यावेळेला नव्हतं म्हणून आपण समजू नाही शकत पण मूवी पाहिल्यानंतर अक्षरशः म्हणजे अंगाला काटे चालले होते. बाकी सगळ्यांची ॲक्टिंग वगैरे खूप छान सुंदर होतं मूवी. आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील? नक्की बघायला जा मूवी आणि अजून फॅमिली फ्रेंड्स जे काही असतील सगळ्यांनी मिळून जा कारण की कळतं की नक्की काय घडलं आहे लोकांवरती. काही ठिकाणी लोकांवरती किती अवघड परिस्थिती येते आणि मग ते कसे त्यातनं बाहेर येतात हे ते सगळं कळतं. काळू कसं वाटलं मूवी? खरं तर शब्दच नाही सांगायला. खरं तर आहे ना शब्दच नाहीत सांगायला कारण की जे काय दाखवलं पडद्यावरती ते माझ्या डायरेक्ट समोर घडलं होतं. मी स्वतः होतो तेव्हा तिथे आणि सगळं असं जसं 10 वर्षापूर्वी घडलेलं ते असं वाटायला लागलं की समोर घडतंय. म्हणजे ज्याने स्वतःने बघितलंय त्याचा तो एक्सपिरियन्स वेगळाच. ते मला तर मी आता काय अजून सुद्धा जसं काही त्याच्यातून बाहेर निघालं नाही. लोकांना काय सांगशील मूवीबद्दल? माझं एवढंच म्हणणं आहे की मूवी तुम्ही डायरेक्ट थिएटरमध्ये येऊन बघा कारण की तो जो अनुभव येतो फक्त थिएटरमध्येच येईल. असं मोबाईलवरती वगैरे काय कळणारच नाही ते. परफॉर्मन्स पण खूप जबरदस्त होता. शाहीर हरिदास शिंदे यांनी तो गोंधळ जो आहे मूवीमधला तो गायला आहे. जेव्हापासून म्हणजे जेव्हा ॲक्च्युअल शूटिंग त्याचं चालू झालं तेव्हापासूनचा मी त्याचा साक्षीदार आहे आणि या चित्रपटाचं मला कौतुक असं करायचं पहिलं की एकतर याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे जी स्टोरी दाखवली ही निशब्द करणारी स्टोरी आहे पण याचं सर्वात मोठं कौतुक मला असं करायचं आहे की आत्तापर्यंतच्या इंडस्ट्रीमधल्या जो चित्रपटांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जी लोककलेची गाणी जी आहेत आता मी स्वतः काय म्हणून त्याबद्दल बोलतोय. लोककलेचं गाणं आणि गाणं कुणीही गातं पण त्या गाण्यावरती एक लोककलावंतच स्क्रीनवर दिसतो हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या चित्रपटाचं आहे. रिअल कॅरेक्टर्स तुकाराम सर म्हणजे रिअल कॅरेक्टर्स आणि निर्मलाताई आहेत आणि यांचा रोल प्ले केला आहे अश्विनी आणि प्रशांतने आणि ह्या दोघांनी जे काम केलं तुम्हाला काय वाटतं? त्या दोघांनी जे काम केले म्हणजे आमची जी भूमिका साकारलेली आहे ती हुबेहूब साकारण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि छान ॲक्टिंग केलेली त्यांनी जबरदस्त. संतुष्ट आहात? हो. तुम्ही ताई? हो. आपल्यासोबत आहे राजू राणे सर, डिरेक्टर ऑफ वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवीज मराठीमधल्या. सर्वात पहिले मी कौतुक करेल VFXचं. वा मराठीमध्ये मी असे VFX फर्स्ट टाइम बघतोय. मूवी काय अशी बनली नाहीये, तब्बल 8 ते 9 वर्ष लागले. बरोबर बोलतो ना मी? डोळ्यातलं पाणीच मला सांगतंय की आम्ही केलेलं काम तुमच्यापर्यंत पोचलंय. म्हणजे त्या माळीणवासियांच्या ज्या वेदना आहेत जे दुःख आहे आपण टी व्हीवर बघून ओके एक दिवस बघितलं झालं पण हा सिनेमा तुम्ही जेव्हा बघाल तुम्ही तर आता बघितलं प्रेक्षकांना मी आवाहन करेन की तुम्ही जेव्हा बघाल ना सिनेमा ती घटना तुम्ही अनुभवाल. म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर आपण काही फुटेजेस बघितल्यात न्यूजवर वगैरे पण ही दुर्घटना कशी घडते किंवा काय कशी घरं तुटतात वगैरे हा एक्सपिरियन्स जो आहे ना हा जो अनुभव आहे ना हा तुम्हाला थिएटरात बघायला मिळणार आहे. म्हणजे हा तुम्ही मगाशी बोलत वाटतो तुम्ही की हा टी व्हीचा किंवा मोबाईलचा सिनेमा नाही आहे. हा थिएटरमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे. तो पाऊस तो आवाज त्या किंचाळ्या आणि तुम्ही VFXची तारीफ केलीत थँक्यू त्याच्याबद्दल. कारण जर मराठीमध्ये बजेट कमी असतं पण जर आपण मराठीमध्ये सहसा VFXमध्ये कॉम्प्रोमाइज होतं पण एवढी मोठी दुर्घटना आहे संवेदनशील विषय आहे आणि आपण जर
कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं आणि ते VFX खोटं वाटायला लागलं तर तो विषयच लोकांपर्यंत पोहोचणार नाही. मी नक्की आवर्जून सांगेल माझ्या व्ह्युअर्सला की हा मूवी तुम्ही बघायलाच हवा. नक्की या येत्या 24 तारखेला, जुलै 24 तारखेला, बरोबर.